300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात तडपडत होता की जणू 12 अमुष्यांनी घराडाच घातला होता। महाराष्ट्रातली भूमी घोड्यांच्या टापाखाली तुडवली जात होती। प्राणी मात्र झाले दुःखी सारे, पाहता कोणी नाही सुखी। कठीण काळी ओळख धरीनात कोणी, माणसांना खावया अन्न नाही, अंतरून पांघरून तेही नाही, घर करावया सामुग्री नाही, विचार सुचेना काही, अखंड चिंतेचा प्रवाह पडले लोचनी, सह्याद्रीच्या कडे कपारीत हिंदू सांगराच्या लाटा आणि संत सज्जनांचे टाळ मृदुंग नियतीच्या गाभाऱ्यातील शिवशक्तीला आव्हान करत होते। तर मित्रांनो, दुर्गा माता दौड म्हणजे नक्की काय याविषयी पाहणार आहोत आपण की दुर्गा माता दौड कशा प्रकारे कोणी चालू केली, आणि दुसरं म्हणजे दुर्गा माता दौडीचे एक ऐतिहासिक महत्व काय आहे नक्की, आणि तिसरं कारण म्हणजे श्री दुर्गा माता दौडीचं नियोजन। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती, छत्रपती संभाजी महाराजांवरती आणि मासाहेब जिजाऊंच्या वरती खरंच आपलं प्रेम असेल, खरंच आपण महाराजांचे मावळे असताल, हा व्हिडिओ नक्की पहा, जास्तीत जास्त शेअर, कारण अखंड हिंदुस्थानला वाचवण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपतींच्या मावळ्यामध्ये। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर प्रथम पाहूया आपण की दुर्गा माता दौड कशा प्रकारे कोणी चालू केली। अहो, नवरात्र जवळ आली की शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना वेध लागले असतात बघा। दुर्गा माता दौडीची अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना ते विजयदशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत पाटे उठून राष्ट्रभक्तीवर गीत म्हणत गावातल्या प्रत्येक वाटेने सर्व गावकऱ्यांना घेऊन दौडत जायचं आणि पदर पसरून देवीकडे एकच मागणे मागायचं की भारत मातेचा उद्ध्वस्त झालेला हा संसार पूर्ववत होण्यासाठी आणि तिचं गतवैभव पुनर्स्थापित होण्यासाठी म्हणून जी दौड करायची तिचंच नाव या दौडीचं बघा दुर्गा माता दौड आहे। आणि देवीकडे एकच मागणं मागायचं म्हणजे स्वतःच्या संसारासाठी नाही, हा बघा घरादारासाठी नाही, तर मागणं मागायचं देशाचा उद्ध्वस्त झालेला हा संसार पुनर्प्रस्थापित होण्यासाठी मागणं मागायचं। असं 9 दिवस मागण्याचा हा उपक्रम म्हणजे दुर्गा माता दौड आहे बघा। 30 वर्षापासून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात हजारो खेड्यापाड्यामध्ये बघा हा उपक्रम दुर्गा माता दौड या नावाने केला जातो। अलीकडे 6 वर्षात मुंबई, नवी मुंबई, ठाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने दौड काढली जाते बघा। या आपल्या महाराष्ट्रातील धारकऱ्यांनी सुरू केलेली दौड पाहून देव देश धर्मासाठी निस्वार्थ भावाने महाराष्ट्रातच नव्हे तर राजस्थान, कर्नाटकातील उडुपी आणि महाराष्ट्राचा जो सीमावाद आहे त्या ठिकाणी बघा बेळगाव या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात दौडीचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं जातं, केली जाते। अहो, बेळगाव मधलं दौडीचं महत्व आणि विशेषता म्हणजे बघा या दौडीचं नेतृत्व हे मुलींच्याकडे असतं बघा। अहो, भगवा ध्वज व शस्त्र घेऊन हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानच्या रणराखीने धावतात। अहो, या ठिकाणी बेळगाव मध्ये हजारोच्या संख्येनं तरुणी उपस्थित राहून देवीकडे मागणं मागतात बघा। तर आता आपण दुर्गा माता दौडीचे एक ऐतिहासिक महत्व जाणून घेणार आहोत की दुर्गा माता दौडी कशामुळे काढली जाते, त्याचं एक ऐतिहासिक त्याला महत्व आहे बघा। राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक जिजामाता भोसले आणि श्री शहाजीराजे भोसले दोघेही दुर्गा मातेचे भक्त होते बघा। अपाट भक्ती होती राजांची। शहाजीराजांचं जीवन हे अग्निमय, रक्तमय आणि युद्धमय होतं। अशा शहाजीराजांशी जिजामातेने संसार केला बघा। शिव छत्रपतींना घडविलं आणि त्या जिजामाता आपल्याला दुर्गा मातेप्रमाणे बघा। अहो, शहाजी राजांनी 2 वेळा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवानं तो प्रयत्न फसला, होऊ शकला नाही राज्य निर्माण। त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मासाहेब जिजाऊने शिव छत्रपतींच्याकडून हिंदवी स्वराज्य स्थापन करून ते पूर्ण केलं। अहो, शिव छत्रपतींच्या जन्माआधी या देशावर पारतंत्र्याचा अंधकार दर दिवशी दाट होत चालला होता बघा, परंतु हिंदू शूद्र होऊन ते लाचार जीवन जगत होते। अशा वेळी बघा 700 वर्षाच्या पारतंत्र्याच्या या काळ रात्री शिवनेरीवर शिवछत्रपतींच्या रूपानं पुण्यश्लोक जिजाऊंच्या पोटी जन्म झाला। अशा पारतंत्र्याच्या काळात शिवबा पोटात असताना मासाहेब जिजाऊंनी बघा गड बसवले होते। मासाहेब जिजाऊंनी खट बसवली, पण त्यांनी काय मागितलं दुर्गा मातेकडे? आपल्या संसारासाठी काही मागितलं नाही, भोसले घराण्यासाठी सुद्धा काही मागितलं नाही, तर मासाहेब जिजाऊंनी मागितलं अधिमाया शक्तीकडे की कन्याकुमारी ते काश्मीर, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान हा पसरलेला भारत मातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागितला। स्वतःसाठी नाही, संपूर्ण हिंदुस्थानसाठी मागितलं, आणि तेच हिंदवी स्वराज्याचं कार्य आपल्या हातून पार पाडण्यासाठी समस्त हिंदू बांधवांनी दुर्गा मातेच्या दौडीच्या माध्यमातून मागणी करायची बघा। आणि म्हणजेच ही दुर्गा माता दौड, आणि म्हणजे दुर्गा माता दौड त्याचप्रमाणे धर्मासाठी झुंजण्यासाठी जी शिकवण देणारी शिवरायांचं चरित्र आहे बघा, त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून धर्मरक्षण, राष्ट्रप्रेम या जागृतीसाठी या दुर्गा मातेची दौड याचं नियोजन आहे, आयोजन।
आता दुर्गा माता दौडीचं जे नियोजन आहे बघा, शिवछत्रपती गर्भात असताना आईसाहेब जिजाऊंनी मागणं मागितलं ते भवानी मातेकडे आणि शिवछत्रपतीच्या रूपात ते मातीनं पूर्ण केलं. तर दौड का करायची तर बघा, शिवछत्रपती यांच्याकडे प्रचंड जहागिरी होती, त्यांना काय गरज होती काही पळायची रानामाळातून. परंतु या मुघलांचा सामना करताना या हैवानांना या आपल्या महाराष्ट्रातून देशातून हाकलून लावण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत महाराज लढले बघा. आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये कुठलीही जातपात नव्हती बघा. 12 बलुतेदाराला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं आणि जात होती फक्त, नाव होतं ते मावळाच. कुठल्या का जातीचा असा तो मावळा छत्रपतींचा. आणि म्हणून ही दौड नवरात्रीत पहाटे उठून तरुणांनी ठरल्या ठिकाणी जमायचं आणि प्रत्येकानं डोक्यावर वारकरी टोपी किंवा भगवा फेटा घालायचा आणि ज्या ठिकाणी देवीची स्थापना झाली तिथून प्रारंभ होतो बघा. एक धारकरी परमपवित्र पताका भगवा ध्वज हातात घेऊन आणि त्याच्या मागे बघा पारंपरिक शस्त्र घेऊन प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात करतात बघा. अहो जोरजोरात घोषणा दिल्या जातात, भवानी मातेचा, हिंदू धर्माचा, छत्रपतींचा जय जयकार अशा घोषणा दिल्या जातात आणि अनेक नवरात्र मंडळांना भेट देतात सगळे तरुण आहे दौडीमध्ये. नंतर बघा ज्या ठिकाणून दौड चालू केली जी प्रारंभ त्या ठिकाणी शेवट जाऊन आरती करायची आणि दौडीची सांगता करायची. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून हे सगळे धारकरी सहभागी होतात बघा. लाखो धारकरी घोषणा देतात बघा, देशासाठी जगायचं र आणि शिवबानं आम्हाला सांगावा धाडलाय र असे म्हणतात. पुण्यश्लोक जिजामाता आणि छत्रपतींचे उदात्त भक्त मनामध्ये धारण करून यांचे विचार आपण प्रत्येक नवरात्र उत्सवाच्या दुर्गा मातेच्या दौडीमध्ये यायचो बघा. आणि दुर्गा मातेच्या पायाची नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करायची की भारत मातेचा हा उद्ध्वस्त झालेला संसार सरळ व्हायला हवा. एकच मागणं मागायचं आणि दुर्गा माता दौड करायची. तर अनेकांच्या तरुणांच्या मनामध्ये बघा प्रश्न निर्माण होतो की ज्याला काही माहित नाही की का पळतात. तर बांधवांनो, आताच्या तरुणाला इतिहास हा पुस्तकामधून समजतो, परंतु छत्रपतींचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर या दुर्गा मातेच्या दौड जी आहे दुर्गा मातेची त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हा. की आपले मावळे किती अंधार वगैरे असताना छत्रपतींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी रात्रीच्या अंधारातून सुद्धा पळत होते बघा सह्याद्रीच्या कडे कपारातून. तर आपण या दौडीमध्ये नक्की सहभागी व्हा आणि आपल्या देशासाठी एक शपथ घ्या की या देशाचं संरक्षण करण्यासाठी दुर्गा मातेच्या पायाचे नतमस्तक होऊन हा भारत मातेचा संसार पहिला जसा व्हावा अशी आपण प्रार्थना करूया. तर बांधवांना अशी ही दुर्गा माता दौड आहे बघा. अनेक तरुणांना काय माहित नाही ती लोक हे कशासाठी पाळतात. तर बांधवांना हीच दौड आहे, छत्रपतींच्या विचाराची दौड आहे. आणि आज महाराष्ट्राला, अखंड देशाला वाचवण्याचं काम जर कोण करेल तर छत्रपतींचे विचारच करतील बघा, यात शंका नाही. महासाहेब जिजाऊंचे विचार घेऊन जी आता दुर्गा दौड चालू आहे, या दुर्गा दौडीमध्ये ज्या छत्रपतींच्या मावळ्यांनी सहभाग घेतलाय तरुण आणि तरुणींनी, त्यांनी आम्हाला एक नक्की कमेंट करा की आपण कोणत्या गावातून आहे. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत.